न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। यंदाच्या वर्षी सातपूर येथील भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी भव्य दिव्य असा ऐतिहासिक देखावा उभा करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। गेल्या 3 वर्षांपासून मोठ्या उत्साहात या ठिकाणी आंबेडकर जयंती साजरी करण्यात येत असते। मागील 2 वर्ष कोरोनामुळे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नव्हती। मात्र यंदाच्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याभोवती भव्य असा ऐतिहासिक देखावा उभा करण्यात येत आहे। हा देखावा उभा करण्याचे काम मुंबई येथील सुप्रसिद्ध नैवेद्यकार सुनील समजस्कर यांच्या संकल्पनेतून साकार होते। जवळपास 15 ते 20 कारागीर अहोरात्र काम करून हा देखावा पूर्ण करण्याची तयारी करत आहेत। दिनांक 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंतीच्या दिवशी हा देखावा सर्वांसाठी खुला करण्यात येणार आहे। तसेच 17, 18, 19 एप्रिल रोजी भव्य असे या सांस्कृतिक कार्यक्रमांचा देखील आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमांचा सर्व नाशिककरांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष भीमानंद कारी यांनी केले आहे। गेली 3 वर्षापासून आपण पहिलं वर्ष कोरोना काळात गेलं आणि 2 वर्ष आपण डॉक्टर आंबेडकर मैदानावरती भीमोत्सव सातत्याने साजरा करत होतो। पण निसर्गाच्या थोड्याशा कोपामुळे प्रत्येक टायमाला आमच्या कार्यक्रमाला आपल्या पाऊस आणि वारा सुटल्यामुळं नुकसान झालेलं होतं। म्हणून यावेळेस आम्ही असं सर्व सातपूर शहरातील सर्व लोकांनी असं ठरवलं की आपल्याकडे एवढा बाबासाहेबांचा अरूढ पुतळा आहे एवढा मोठा आणि त्या ठिकाणी आपण का करू नये। म्हणून या वर्षीचा जो भीमोत्सव समितीचा कार्यक्रम आहे हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगाने 11 तारखेला हा जो भव्य दिव्य या 7-7.5 लाखाचा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक देखावा हा आपण मुंबईचे जे चित्रपट याच्यातले जे लोक आहेत त्या पद्धतीने आपण हा नाशिकच्या आणि नाशिक रोडच्या धर्तीवर नाशिकला जसं बाबासाहेबांचं लंडनचं घर आहे नाशिक रोडला ऐतिहासिक देखावा आहे त्या पद्धतीने सातपूरला हा पहिलाच टाईम मी अध्यक्ष झाल्यामुळे हा पहिला टाईम या कारकिर्दीमध्ये आपण ही पायंडा सुरू केलेला आहे आणि एवढा मोठा भव्य अव्यधव्य हा बाबासाहेबांचा देखावा ऐतिहासिक देखाव्याचं काम अतिशय तुम्ही बघितलं आता 25-30 कारागीर सातत्यानं दररोज काम करत आहेत आणि हा युद्ध पातळीवरती हे काम चालू आहे। त्यांना 11 तारखेला बाबासाहेबांची गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे त्यामुळं त्या जयंतीच्या दिवशी हा कार्यक्रम हा स्टेज ओपन व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि त्याच अनुषंगाने जोरात काम चालू आहे। सातपूरकरांना काय आव्हान करतो? सातपूरकरांना तर मी असं सांगेल की डोळ्याची पारणं फेडणारा हा बाबासाहेबांचा ऐतिहासिक देखावा पाहण्यासाठी सातपूर शहरातील सातपूर पार गंगापूर त्र्यंबकेश्वर पर्यंतचे लोक त्यांचा ओघ होणार आहे आणि गर्दी पण होणार आहे। 14 तारखेला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्ररथाची मिरवणूक ठेवलेली आहे। त्यानंतर 15 तारखेला गॅप आहे 15-16ला आणि 17 ते 18, 19, 20 पर्यंत असे सातत्याने सांस्कृतिक कार्यक्रम गायनाचे प्रबोधन कार्यक्रम ठेवलेले आहे। ह्यासाठी देखील सातपूर शहरातील सर्व कामगार वस्ती असल्यामुळं आम्ही ती देखील काळजी घेणार आहे आणि लोकांनी उत्सुकपणे यावं। 13 तारखेला रात्री फुल अगदी गर्दी होणार आहे कारण सगळा आजूबाजूचा माझा स्लम एरिया आहे आणि या सगळ्या एरियामधून येणारा हा भीमसैनिक हा जरी उत्साहाने आला असेल पण तेवढ्याच आनंदाने येऊन त्यांनी बाबासाहेबांचं दर्शन घेऊन आणि आपला आनंद लुटावा अशी मी सगळ्यांना जाहीर आवाहन करतो आणि सगळ्यांनी भीमजयंतीचा आनंद घ्यावा असं पुन्हा एकदा जाहीर करतो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं संबंध नाशिक शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि जगामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण होतं। दरवर्षीप्रमाणे सातपूर परिसरातही हा जयंती महोत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो। राजवाड्याच्या इथं आयोजित करण्यात आलेलं आहे। भव्य दिव्य असा एक देखावा इथं सगळे कलाकार कारागीर मजूर उभा करतात। गेली 15 दिवस हे काम चालू आहे आणि आम्हाला खात्री आहे की सर्वांच्या डोळ्याचं पारणं फेडेल अशा पद्धतीचा हा देखावा निर्माण होईल। आम्ही सर्व परिसरातील नागरिकांना आवाहन करतो की हा देखावा पहा आणि या महामानवाकडून आपण ऊर्जा आत्मसात करा। याच्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर प्रबोधनाचे कार्यक्रम समितीच्या वतीने आयोजित केलेले आहेत। समितीचे अध्यक्ष आमचे मित्र भिवानंदजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते सर्वपक्षीय कार्यकर्ते सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते एकत्रितपणे काम करतात आहे। महामानवांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे। त्या
त्याचा उपकार आपण कधी विसरू शकत नाही आहे. आणि म्हणून फार मोठ्या कष्टाने इथे हा देखावा आणि प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आहे. या प्रसंगी अध्यक्ष भीमानंद काळे, उपाध्यक्ष गीता जाधव, कार्याध्यक्ष सार्थक नागरे, मायाताई काळे, खजिनदार रवींद्र बाबूराव काळे, मार्गदर्शक काका काळे, अरुण काळे, रवींद्र छबू काळे, राजू काळे, संगम काळे, आनंद काळे, अशोक नेट, आवटे रमेश, तात्या काळे, सुनील काळे, राहुल काळे, सिद्धांत काळे, डॉक्टर DL कराड आदी सहकार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी अध्यक्ष भीमानंद काळे व सहकाऱ्यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी देखील केली आहे.